नम्रता पाटील, नगराध्यक्ष चोपडा नगर परिषद. मी आपल्या चोपड्याच्या सर्व जनतेला हे आवाहन करू इच्छिते की महाराष्ट्रातील निवासी अतिक्रमण नियमितीकरण योजना 2026 आपल्याला महाराष्ट्र शासन व महसूल वन विभागाकडनं जो मार्च 2026 मध्ये GR आलेला आहे अतिक्रमण यांना मालकी हक्क देण्याबद्दल. तर त्याच्याबद्दल मला जनतेला सांगू इच्छिते की याच्यात आपल्या नियमानुसार ज्या अतिक्रमणावर 2011 1 जानेवारी 2011 पूर्वीचे ते रहिवासी पाहिजे आणि आता सुद्धा ते तिथं कंटिन्यू रहिवासी पाहिजे, तर त्याच्यासाठी त्यांचं जे म्हणजे डॉक्युमेंट असतील, लाईट बिल असो, जे प्रूफ आहे ते आपल्याला लागणार आहे. तर याच्यासाठी काही अटी शर्ती आहेत. तर योजनेचा लाभ कोणाला मिळेल तर तो भारताचा नागरिक असावा, नंतर संपूर्ण महाराष्ट्रात केवळ त्याचं एकच घर असावं आणि मुंबई वगळून हा विषय आहे. तर या योजनेसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर त्याच्यामध्ये मतदार यादी तुमचे नाव असावे, त्याच्यानंतर वीज बिल असावं तुमचं 2011 पूर्वीचं आणि आता सुद्धा जे तुम्ही तिथं राहत आहे तिथे, त्याच्यानंतर मालमत्ता कराची पावती हवी तुमची आणि झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना हवी. म्हणजे त्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण नको, नगरपालिकेचे प्लेग्राऊंड असो, खेळाचं म्हणजे जे काही आरक्षण नसो, तर त्या एरियांना हे ऍप्लिकेबल असेल आणि याची मर्यादा ही 1500 चौरस फुटापर्यंतच आहे. त्याच्याहून अधिक जर तुमचं अतिक्रमण असेल तर याला ते अपात्र ठरतील. आणि पुढचा विषय म्हणजे